विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम अभ्यासत आहोत. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये व्हेलॉसिटी म्हणजे वेग आणि त्याचं विस्थापन कशा पद्धतीने होतं याचा अभ्यास केला. आज आपल्याला त्वरण म्हणजे काय हे पाहायचे आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गतींचे म्हणजे त्याच्यामध्ये वेग असेल आणि वेळ असेल, या वेगवेगळे आपल्याला ग्राफ सुद्धा पुढे अभ्यासायचे आहेत. तर पाहूया त्वरण म्हणजे काय. तर त्वरण म्हणजे काय असतं मित्रांनो, त्यालाच आपण ॲक्सेलरेशन असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ॲक्सेलरेशन असे म्हणतो. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, तर आपण याच्या आधी पाहिल्याप्रमाणे व्हेलॉसिटी म्हणजे वेग भागिले वेळ यांचा जो रेशो असतो मित्रांनो, यांचा जो भागाकार घेतो आपण, त्यालाच काय म्हणतात? त्वरण असे म्हणतात. हे लक्षात घ्या. या सर्व कन्सेप्ट तुम्हाला इयत्ता 11वी 12वीला पुढे अभ्यासायच्या आहेत. तर या ठिकाणी पहा, करून पाहूया असे म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहा, तुम्हाला एक कृती त्या ठिकाणी करायची आहे. वेगामध्ये कशा पद्धतीने बदल होतोय ते आपल्याला पाहायचे. पहा, तर या ठिकाणी पहिला मुद्दा दिलेला आहे. 1 मीटर लांबीचे एक पन्हाळे व छोटा चेंडू घ्या. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला पन्हाळे माहिती असेल. ज्याप्रमाणे गोलाकार असा गोल पाईप असतो, तो गोल पाईप जर आपण मध्यभागी असा जर कापला तर त्याचा एक पार्ट म्हणजे अशा पद्धतीने पन्हाळे त्या ठिकाणी काय होते मित्रांनो, तयार होते. तर काय म्हटलं आहे? 1 मीटर लांबीचे एक पन्हाळे व छोटा चेंडू घ्या. दुसरं म्हटलेलं आहे पहा, आकृती 1.4 प्रमाणे पन्हाळ्याचे एक टोक जमिनीवर टेकवून दुसरे टोक जमिनीपासून काही उंचीवर हाताने धरा. म्हणजे एक टोक काय करायचं आहे तुम्हाला? जमिनीवरती ठेवायचं आहे आणि दुसरे जे टोक आहे मित्रांनो, ते तुम्हाला काही उंचीवर धरायचे आहे. पहा, तर त्याने म्हटलेलं आहे, चेंडू खाली येत असताना त्याच्या वेगाचे निरीक्षण करा. म्हणजे चेंडू काय करायचं आहे तुम्हाला? या ठिकाणावरून खाली सोडायचा आहे. पहा, आणि खाली येताना त्याच्या वेगाचं काय करायचं आहे आपल्याला? निरीक्षण करायचे. पहा, 5 नंबरचा मुद्दा तुम्हाला दिलेला आहे. चेंडूवरून खाली येत असतानाचा वेग सर्व ठिकाणी सारखाच होता का? तर होता का मित्रांनो? नाही. ज्या वेळेसला चेंडू जागेवरून सोडला त्या वेळेसला त्याचा वेग कमी होता. ज्या वेळेसला तो चेंडू खाली येण्यासाठी सुरुवात होणार आहे त्या वेळेसला त्याचा वेग काय होणार आहे मित्रांनो? वाढणार आहे. आणि ज्या वेळेसला तो जमिनीवरती टेकल, तुम्हाला इथे म्हटलेलं आहे पहा, सुरुवातीस मध्ये व जमिनीपाशी येताना वेग कसा बदलतो याचे निरीक्षण करा. तर काय होईल मित्रांनो सांगा बरं. जर आपण हे आकृतीचं जर स्पष्टीकरण केलं किंवा पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? या ठिकाणावरून ज्या वेळेसला बॉल निघणार आहे त्यावेळेस त्याचं स्पीड कसं असणार आहे? थोडं कमी असणार आहे, लक्षात घ्या. पण ज्या वेळेसला तो या ठिकाणावरून इकडे येईल किंवा खाली येईल त्याप्रमाणे त्याचं वेग काय होणार आहे? वाढणार आहे. आणि ज्या वेळेसला तो जमिनीवरती येणार आहे म्हणजे या ठिकाणी येईल त्या वेळेसला त्याचा जो वेग आहे तो किती होणार आहे मित्रांनो? 0 होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे या सर्व संकल्पना कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट किंवा मुद्दे आपण आत्ताच पाहिले. आता त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला आत्ताच मी सांगितला, त्वरण. तर या त्वरणामध्ये कशा पद्धतीने बदल होतो किंवा तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की त्वरण म्हणजे काय असतं? वेग भागिले त्याचा पर युनिट टाईम म्हणतो, म्हणजे वेळ म्हणतो आपण त्याला. त्याच ठिकाणी या ठिकाणी काय म्हटलं, जे तुम्हाला मी आत्ताच काही मिनिटापूर्वी सूत्र दिलं होतं, कोणतं? वेग भागिले काय म्हटलं होतं मी? वेळ म्हटलं होतं. त्या वेळालाच या ठिकाणी काय म्हटलं आहे? वेळ म्हणजेच काल घेतलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण आता काही मिनिटापूर्वी पाहिलेला जो फॉर्म्युला होता तोच तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी पहा, म्हटल्याप्रमाणे काय म्हटलं आहे? लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळला असाल. घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीस वेग कमी असतो, मध्ये तो वाढतो व शेवटी तो काय होतो मित्रांनो? कमी होऊन 0 होतो. जे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं, सुरुवातीला वेग कसा होता मित्रांनो? कमी होतो. म्हणजे आता जर त्या पाईपावरून म्हणजे जो अर्धा पाईप तुम्हाला मी सांगितलं पानाला म्हटलेला आहे, त्याच्यावरून ज्यावेळेसला तो चेंडू सोडला त्यावेळेसला त्याचा वेग कसा असणार आहे मित्रांनो? सुरुवातीला कमी असणार आहे. ज्या वेळेसला तो खाली येईल त्यावेळेसला इथे काय होईल? त्याचा वेग वाढेल आणि शेवटी तो ज्या वेळेसला जमिनीवरती येणार आहे त्यावेळेसला तो काय होणार आहे? 0 होणार आहे. हे आपल्याला काय आहे मित्रांनो? माहीत आहे. पहा,
या वेग बदलातील दरालाच आपण त्वरण असे म्हणतो आणि त्या वेग बदलातील दरालाच काय म्हणतो मित्रांनो आपण त्वरण असे म्हणतो. पहा तर या ठिकाणी तुम्हाला त्वरण म्हणजे काय त्याची एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कशा पद्धतीने आहे तो, तर त्वरण म्हणजे काय मित्रांनो, त्वरण म्हणजे वेगातील बदल भागिले काल. तर या ठिकाणी पहा त्वरण म्हणजे काय, तर वेगातील बदल भागिले काल. त्यालाच आपण जर इंग्लिशमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर त्याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाईम असं म्हणतात. काय म्हणतात, द ॲक्सलरेशन इज डिफाइंड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. व्हेलॉसिटी म्हणजे वेग आणि पर युनिट म्हणजे त्याला भागिले काय असतो, टाईम. टाईम म्हणजे काल. तर अशा पद्धतीने आपल्याला काय होतं मित्रांनो, व्याख्या पाहायला भेटते. जर या ठिकाणी जर पाहिलं पुढे काय म्हटलेलं आहे, जर u हा सुरुवातीचा वेग आहे. काय म्हटलं त्याने, u हा सुरुवातीचा वेग आहे. t या कालावधीनंतर बदलून तो अंतिम वेग किती होतो, v होतो. तर आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, त्वरण काढायचं आहे. तर त्वरण कसं भेटल, वेगातील बदल. तर वेगातील बदल किती झाला आहे, सुरुवातीला किती होता, u होता, शेवटी किती होता, v होता. म्हणजे आपण जास्त वेगातून काय करणार, कमी वेग काय करणार, वजा करणार. म्हणजे v वजा काय करतो, नेहमी u करतो. मग या ठिकाणी पाहतो मला पाहायला भेटल त्वरण a बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल. तर या ठिकाणी अंतिम वेग किती आहे, आत्ताच आपण पाहिलं v, म्हणजे आपल्याला किती v ठेवावं लागेल. सुरुवातीचा वेग किती आहे u, म्हणजे या ठिकाणी v वजा u झालं पहा. आणि भागिले काल, काल किती आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे t, म्हणजे आपल्याला सूत्र भेटतं या ठिकाणी पहा a बरोबर काय भेटतं मित्रांनो, v वजा u भागिले t. हे आपल्याला काय भेटतं, सूत्र भेटतं, नेहमी लक्षात ठेवा. तर पुढे म्हटलेलं आहे पहा, जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणीय गती असे म्हणतात. काय म्हटलंय, जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला काय म्हणतात मित्रांनो, त्वरणीय गती असे म्हणतात. गतिमान वस्तूमध्ये दोन प्रकारचे त्वरण असू शकते. तर गतिमान वस्तूमध्ये किती प्रकारचे त्वरण असू शकते मित्रांनो, दोन प्रकारचे त्वरण असू शकते. लक्षात घ्या, किती प्रकारचं असू शकते, तर दोन प्रकारचं त्वरण असू शकते. या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर एक समान त्वरण होते. एक समान त्वरण कधी होते, तर लक्षात घ्या, समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील. काय म्हटलंय, जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर एक समान त्वरण होते. एक समान त्वरण कधी होतं, तर समान कालावधी मध्ये वेगामध्ये काय होतो, समान बदल होतो. समान कालावधी समान बदल, तर त्यावेळेस त्याला एक समान असे म्हणतात. जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये असमान बदल होत असेल, म्हणजे वेग जर कमी आणि जास्त होत असेल तर त्या बदलाला काय म्हणतात, किंवा त्या त्वरणाला काय म्हणतात, नैक समान त्वरण असे म्हणतात. लक्षात घ्या, एक समान म्हणजे काय, समान कालावधीमध्ये समान बदल घडत असेल. म्हणजे समान कालावधीमध्ये जर समान बदल, म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये जर एवढीच गाडी पळत असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, एक समान असे म्हणणार. आणि नैक समान म्हणजे काय, तर समान कालावधीमध्ये जर असमान बदल होत असतील, म्हणजे बदल कमी आणि जास्त जर होत असतील तर त्यावेळेसला त्याला काय म्हणतो मित्रांनो, नैक समान त्वरण असे म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल एक समान त्वरण म्हणजे काय आणि नैक समान त्वरण म्हणजे काय, हे प्रत्येकाच्या लक्षात आलेलं असेल. ओके, तर आपण पुढे पाहूया, धन ऋण व शून्य त्वरण म्हणजे काय. धन त्वरण म्हणजे काय असतं, ऋण त्वरण म्हणजे काय असतं आणि शून्य त्वरण म्हणजे काय असतं, हे आता आपल्याला पाहायचं आहे. पहा, आता तुमच्या समोर या ठिकाणी म्हटलेलं आहे धन त्वरण, ऋण त्वरण व शून्य त्वरण म्हटलेलं आहे. पहा, एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते. लक्षात घ्या, जर वेग वाढला असेल तर त्या त्वरणाला काय म्हणतो मित्रांनो, आपण धन त्वरण असे म्हणतो. म्हणजे एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा कसं असू शकते, तर ऋण असू शकते. आणि धन कधी असणार आहे, ज्या वेळेसला त्याचा काय वाढेल मित्रांनो, वेग वाढेल, त्यावेळेसला त्याला काय म्हणतात, धन त्वरण असे म्हणतात. येथे त्वरण वेगाच्या दिशेने असते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते. ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असे म्हणतात. पहा, ऋण म्हणजे काय, तर विरुद्ध दिशेने. तुमच्या लक्षात आलं असेल, ऋण म्हणजे काय, धन म्हणजे काय, जर ते वाढत असेल तर त्याला धन असे म्हणतो. पण ऋण म्हणजे काय, तर त्याच्या विरुद्ध किंवा अपोजिट दिशेने जर असेल, त्यांनी म्हटलेलं आहे पहा, जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो
तेव्हा त्वरण ऋण असते. ऋण त्वरणालाच अवत्वरण काय म्हणतात, अवत्वरण किंवा मंदन म्हणतात. मंदन म्हणजे काय, त्याला डिसिलेशन म्हणतात आपण त्याला. काय म्हणतो डिसिलेशन म्हणजे काय, तर डिसिलरेशन म्हणजे काय, डिसिलरेशन म्हणजे काय तर कमी होणे. म्हणजे ते जर विरुद्ध दिशेने जात असेल म्हणजे कमी होत असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, मंदन किंवा अवत्वरण असे म्हटलं जातं. म्हणजे त्वरणाचा वेग वाढत असेल आणि कमी होत असेल तर वेगवेगळ्या क्रिया आपल्याला काय होतात मित्रांनो, पाहायला भेटतात. पहा आता आपण पुढे पाहूया. एक समान गतीसाठी अंतरकाल आलेख. तर एक समान गतीसाठी अंतरकाल आलेख कशा पद्धतीने असणार आहे ते आपण तुम्हाला मी ग्राफ काढून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. नक्कीच तुम्हाला ग्राफ समजेल. पहा तर काय म्हटलेलं आहे, खालील सारणीत एका गाडीने ठराविक वेळेमध्ये कापलेली अंतरे दिलेली आहेत. त्यानुसार काल x अंतरावर व अंतर y अक्षावर, म्हणजे त्यानुसार काल कोणत्या अक्षरावरती आहे, या ठिकाणी अक्षावर आहे x अक्षावर आहे. तर अंतर कोणत्या अक्षावरती आहे, y अक्षावरती. आपल्याला माहिती आहे हा जो अक्ष असतो याला काय म्हणतो आपण, x म्हणतो. हा उभा असतो त्याला काय म्हणतो आपण, y म्हणतो. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे मध्य आपल्याला काय काढायचा, आलेख काढा. अंतर व काल यांमधील समानुपाती संबंध आलेखाच्या साहाय्याने स्पष्ट होतो. तर आता आपण या ठिकाणी पाहूया. तुम्हाला पहा वेगवेगळी अंतर दिलेली आहे आणि वेळ दिलेला आहे. तर वेळ किती आहे मित्रांनो, तुमच्या जर समोर असेल तर सेकंदामध्ये दिला आहे 0, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, 60 सेकंद, 70 सेकंद, म्हणजे 10-10चा फरक आपल्याला समोर दिलेला आहे. जर आपण इकडे पाहिलं तर कितीचा फरक आहे, 15. पहा 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75, 15 सक 90 आणि 15 साते 5 म्हणजे 15चा फरक आहे. मग त्यानुसारच आपण घेऊ ना. खाली काय आहे मित्रांनो, काळ दिलेला आहे या ठिकाणी. पहा म्हणजे टाईममध्ये वेळ त्याला म्हणतो आपण, काळ किंवा वेळ म्हणतो. आणि या ठिकाणी काय दिलं आहे, अंतर दिलं आहे. मग नेहमी एक लक्षात ठेवायचं, काय करायचं, तर तुमच्यासमोर असणारे जे बिंदू आहेत ते बिंदू तुम्हाला त्या ठिकाणी मानून घ्यायचे आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला ते लिहिता येतील. आता तुमच्यासमोर जो ग्राफ दिला आहे ना मित्रांनो, ग्राफ, तर खरं पाहिलं तर तो ग्राफमधल्या रेषा काही कमी जास्त आहेत. काय आहेत, कमी आणि जास्त आहेत. त्याच्यामध्ये पाहायचं आपण जर पाहिलं तर आपण त्याचा प्रयत्न करूया सोडवण्याचा, कशा पद्धतीने आहे, किती असू शकतात, कशा पद्धतीने असेल त्याचा ग्राफ आपण काढून घेऊया. पहा तर या ठिकाणी 0ला 0 किती, म्हणजे 0ला म्हणजे वेळ जर इकडं 0 असेल तर म्हणजे हा पॉईंट पहिला या ठिकाणी येईल, म्हणजे 0 0. त्यानंतर वेळ पहा बरं 10. मग त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. मग काय घेऊया आपण, 1 सेंटी बरोबर 10 सेकंद. किती घ्यायचं, 1 सेंटीमीटर बरोबर किती घेणार तुम्ही, x अक्षावरती 10 काय घेणार, सेकंद घेणार. हे झालं तुमचं टायमिंग. कसं घेणार पहा, परत सांगतोय तुम्हाला. किती घेणार तुम्ही, x अक्षावरती प्रमाण किती घेणार, 1 सेमी बरोबर किती घेणार, 1 सेमी बरोबर 10 सेकंद. किती घेणार, 10 सेकंद घ्यायचे. लक्षात घ्या. म्हणजे इथे 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, 60 सेकंद, 70 सेकंद आणि 80 सेकंद अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचे. मग तुम्हाला कळलं असेल तर 10 20 म्हणजे हा 10 झाला, 20 झाला, 30 झाला, 40 50 60 70 या ठिकाणी हे आपले हे सगळे पॉईंट आपण टाकले. आता हे राहिलं पहा अंतराचे, म्हणजे हे पॉईंट राहिले आता वरचे. तर त्याला सुद्धा कसं घेता येईल तुम्हाला पहा बरं. ते सुद्धा घेताना या ठिकाणी जर आपण अंतर घेतलं 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेलं दिसते पहा बरं तुम्हाला, तर किती मीटर आहे, 20 मीटर आहे. पहा 1 सेंटीमीटर बरोबर किती मीटर म्हटलं त्यांनी, 20 मीटर म्हटलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर. मग आता आपल्याला 15 सेंटीमीटरसाठी घ्यायचे. 15 तर 15साठी बिंदू कुठे येईल पहा, साधारणतः 10साठी आहे. 10च्या वरती तुम्हाला 5 लाईन दिसतात. 5 लाईन म्हणजे किती, 10 असतात. म्हणजे 5 मधल्या तुम्हाला 2.5 लाईन घ्यायच्या बरोबर, अशा मधली 2.5 लाईन घ्यावं लागेल. म्हणजे तो काय झाला तुमचा 15. त्यानंतर पुन्हा तुम्हाला पुढे 2.5 घेतलं म्हणजे इथं येणार. त्यानंतर पुन्हा तुम्हाला पुढं किती घ्यायचं आहे, 15. मग हे किती घेणार तुम्ही, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय द्यावं लागते मित्रांनो, बिंदू द्यावं लागतील. या ठिकाणी दिलेला जो ग्राफ आहे या ठिकाणी, तर हे अंतर त्या ठिकाणी कसं दिलेलं आहे, खरं तर या ठिकाणी अंतर त्यांनी घेताना जर वेगळ्या पद्धतीने जर थोडं घेतलं असतं, मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जर ग्राफ काढला, तुम्ही नक्कीच तसा ग्राफ एकदम सरळ लाईन काढू शकता. काय करा, आता यांनी दिलेली ही जी रिडिंग आहेत ही लिहू नका, ही चुकीची रिडिंग आहेत माझ्या दृष्टीने. का तर आपण याच्यावरती वाय अक्षावरती रिडिंग घेताना कशा घ्यायला लागत होतं, या ठिकाणी 1 सेंटीमीटर बरोबर किती घ्यायला लागत होतं, 15 मीटर घ्यायला लागत होतं. 15 इथं 15 घेतला असतं, इकडे 20 झालं असतं, 15 30 झालं असतं, त्यानंतर 45 60, त्यानंतर किती घेतलं असतं, 75 90 आणि 105 झालं असतं.
त्याचप्रमाणे इकडं 10, 20, 30, 40, 50, 60, 70 एवढं झालं असतं. मग दोघांचे बिंदू येताना कसे आले असते आपल्याला माहिती आहे 10ला 15 आहे. मग या ठिकाणी जर 15 असते, हा जर 10 असता तर बिंदू इथं आला असता. त्यानंतर 20ला किती आहे 30 आहे, इथं 20 आहे, हे 20 होते. 20ला किती आहे हा 30, तर बिंदू इथं आला असता बरोबर, इथं वरती बिंदू आला असता. त्यानंतर 20ला किती आहे 30 आहे. मग या ठिकाणी जर 20 घेतले, 20ला किती 30 झालं, ते 30ला किती आहे 45, म्हणजे 30ला किती या ठिकाणी किती आला असता 45, म्हणजे असं झालं असतं, हा असा आला असता, हा असा आला असता. आणि पुढचे सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने भेटले असते ग्राफ, असे सरळ अशा पद्धतीने ग्राफ भेटला असता. आणि ग्राफसुद्धा असा डायरेक्ट स्ट्रेट लाईन जाईल सरळ. पहा समजून घ्या, ग्राफ कसा जाणार आहे एकदम सरळ लाईनीत गेला पाहिजे. म्हणजे घेताना तुम्हाला माप 20, 40, 60 असे घेऊ नका. या बाजूला किती घेणार तुम्ही 15, 20, 15, 30, 45, 60, 75, 90 आणि 105 असं घ्या. आणि तो ग्राफ काढा, प्रयत्न करा. तुम्हाला नाही ग्राफ काढता आला तर मला नक्की विचारा, कॉन्टॅक्ट करा, सर ग्राफ कसा काढायचा मी तुम्हाला सांगेल. मी सांगतो ते रीडिंग घ्या. एक साक्षावरती किती घेणार, 1 सेंटीमीटर बरोबर किती घेणार 10 घेणार, 10 सेकंद. आणि इकडे किती घेणार 1 सेंटीमीटर बरोबर 15 घ्या. इथे 20 दिलेत, हे चुकीचं आहे. ओके, त्या असं पण येईल काढता, पण त्याला काय लागेल तुम्हाला कमी आणि जास्त होऊ शकतं बरोबर. सरळ लाईनीमध्ये ग्राफ जाणार नाही, कमी आणि जास्त होऊ शकतो, लक्षात घ्या. आता आपण आपल्या पुढच्या पानावरती जाऊया, जेणेकरून आपल्याला पुढे दिलेले ग्राफसुद्धा पाहायचे आहेत. पहा, तर हा ग्राफ कसा होता मित्रांनो, एका सरळ लाईनीमध्ये होता जो आत्ता आपण पाहिला तो, म्हणजे तो कसा होता एक समान होता. आता आपण पाहूया एक समान म्हणजे काय आहे. पहा, तरी काय म्हटलेलं आहे वरती, त्याच्या आधी काय आपल्याला मुद्दे दिलेले आहेत. पहा, एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते. हे अंतर काल आलेखामधील सरळ रेषा दर्शवते, जी आत्ताच आपण पाहिली. एका बाजूला 10, 20, 30, 40, 50, 60, 70 पर्यंत आपल्याला टाईम सेकंद दिले होते, सेकंद. आणि वरती काय म्हटलं होतं तर मीटरमध्ये घेतलं होतं 15, 30, 45, 60, 75, 90 आणि 105 अशा पद्धतीने आपल्याला मीटरमध्ये अंतर दिलं होतं. तर त्याचा ग्राफ आपल्याला कसा भेटला होता, अशा पद्धतीने सरळ भेटला होता. तर आता या ठिकाणी पहा, नैक समान गतीसाठी अंतरकाल आलेख कसा असणार आहे. नैक समान म्हणजे कशी मित्रांनो, कमी आणि जास्त. याचा सुद्धा ग्राफ तुम्हाला कसा काढायचा मी तुम्हाला सांगतो. पहा, तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, खालील सारणीत एका बसने ठराविक वेळेमध्ये कापलेले अंतर दिलेले आहे. त्यानुसार काल x अक्षावर व अंतर y अक्षावर. आता काल कशावरती घ्यायचा आहे, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे या अक्षावरती घ्यायचं आहे. आणि अंतर कशावरती पाहिले तर याच्यावरती घ्यायचे. अशा प्रकारचे आलेख तुम्हाला गणितामध्ये सुद्धा आहेत मित्रांनो. तुम्ही जर अभ्यास केला असेल किंवा गणितामध्ये सुद्धा तुम्ही सहजासहजी अशा प्रकारचे आलेख काढू शकता. पहा, तर आता तुम्हाला घेताना काय घ्यायचं आहे, त्याचं रीडिंग घ्यायचे तुम्हाला. म्हणजे x अक्षावरती किती आहे आणि y अक्षावरती किती आहे, म्हणजे x अक्ष आणि y अक्षाच्या किमती ठेवायच्या आहेत. तर त्या किती ठेवायच्या ते पण तुम्हाला आता मी सांगून देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सहजी तुम्हाला सहज तुम्ही लिहू शकता. तर पहा कशा पद्धतीने लिहिशाल तुम्ही. एका आता इथं लिहिताना पहा, एका याचं किती घेणार तुम्ही, हा कशावरती सेकंद कशावरती घ्यायचं आपल्याला, अंतर कशावरती घ्यायचे तर या ठिकाणी घ्यायचे वरती. मग एका सेंटीमीटर बरोबर किती घेणार, इकडे जर घ्यायचं तर y अक्षावर आपण पहिल्यांदा x अक्षावरती घेऊ हे अंतर. तर अंतर कशामध्ये घ्यायचे आपल्याला, काय म्हटलं याचे अंतर व काल आलेख म्हटले ना. तर आपल्याला खाली काय घ्यायचं, या ठिकाणी ह्या अक्षावरती काय घ्यायचं आपल्याला वरती म्हटलेलं आहे. काय म्हटलं x अक्षावर व अंतर y अक्षावर. तर अंतर कोणत्या अक्षावरती घ्यायचं इकडं आणि वेळ कोणत्या एक अक्षावरती घ्यायचं. मग काय करा, या ठिकाणी प्रत्येक 1 सेंटीमीटरला x अक्षावरती काय करा, 1 सेंटीमीटर बरोबर किती घेणार 5 सेकंद घ्या. किती घेणार 5 सेकंद घ्या, नक्कीच तुमचं उत्तर येईल. म्हणजे काय करणार तुम्ही इकडं काय करणार 5, 10, 15, 20, 25, 30, 35 असं घेणार तुम्ही बरोबर ना, 35पर्यंत आलं. त्याचप्रमाणे इकडे किती घेणार, इकडे घेताना पहा, इकडे घेताना कसं घ्यायचे, y अक्षावरती किती घेणार 1 सेंटीमीटर बरोबर किती घ्या 10 घ्या. 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70 असं घ्या. मग जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लाईन मोजता येईल. म्हणजे इथे 10 झाले, इथे 20 झाले, 30 झाले, 40 झाले, आपल्याकडे किती 7 घ्यायचे पहिले. मग 7 लाईनी मोजायच्या पहिल्या, मग इथं 7 येईल. मग 7 बरोबर याचा ग्राफ काढायचा. 7 नंतर किती आहे 12 आहे. मग इथं 10ची लाईन आहे, 10वरती 2च लाईन घ्यायच्या, मग किती येईल 12 येईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ग्राफ काढता येईल. मी सांगितलेलं माप घ्या. इकडे किती घेणार तुम्ही 1 सेंटीमीटर बरोबर किती घेणार तुम्ही 10 मीटर घेणार. आणि इकडे किती घेणार 1 सेंटीमीटर बरोबर किती सेकंद घेणार तर 5 सेकंद घेणार. नक्कीच तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला ग्राफ भेटेल. आणि तो ग्राफ कसा भेटणार आहे मित्रांनो, सरळ लाईन भेटणार.
नाही. तो कसा भेटणार आहे तुम्हाला? कमी आणि जास्त याच्यामध्ये भेटेल, कारण की तुम्हाला माहिती आहे 7 आणि 5 किती झाले? 12. 12 आणि 5 किती होतात मित्रांनो? सांगा तुम्ही. 12 आणि 5 किती झाले? 17 झाले. 7 5 12 आणि 5 17. 17 पण या ठिकाणी किती आलं आहे? 20 आलं आहे, बरोबर ना? 17 आणि परत 5 घेतले असते तर किती? 22 झाले असते, पण किती आलं या ठिकाणी? 30 आलं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जी होणारी वाढ आहे, म्हणजे 7 आणि 12मध्ये किती अंतर आहे? 5. 12 आणि 20मध्ये किती जर पाहिलं? 12 आणि 8 20 आहे. 20 आणि याच्यामध्ये कितीचं आहे? 10चा फरक आहे. 30 आणि 41मध्ये कितीचा आहे? 11चा आहे. म्हणजे हा जो फरक आहे हा कमी जास्त आहे. त्याच्यामुळं तो जो ग्राफ येणार आहे मित्रांनो, तो सरळ स्ट्रेट लाईन येणार नाही. त्यालाच काय म्हणून नैक समान. येथे कालानुसार अंतरात नैक समान बदल होतो इथेच. म्हणजेच इथे गती कशी आहे मित्रांनो? नैक समान आहे. याच्या आधी जी गती आपण काढली होती ती कशी होती मित्रांनो? एक समान होती. हे तुम्हाला समजलेलं असेल, समजून घ्या. तुम्हाला या प्रकारचे ग्राफ काढायला येऊ शकतात आणि हे तुम्ही गणितामध्ये सुद्धा याचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो. पहा तर पुढे पहा काय दिलेलं आहे? एक समान गतीकरिता वेग काल आलेख. तर एक समान गतीसारखा कसा येईल? म्हणजे गती जर एक समान असेल तर तो कसा येणार आहे मित्रांनो? स्ट्रेट लाईन येणार आहे. तर पाहूया आपण. पहा, एक रेल्वे गाडी एक समान वेगाने प्रति तास 60 किमी याप्रमाणे 5 तास सातत्याने गतिमान आहे. या एक समान गतीकरता वेग आणि काल यांच्यातील बदल वेग काल आलेखाने आकृती 1.7 मध्ये म्हणजे येथे दाखवलेला आहे. वेग आणि कालासाठी बदल दाखवलेले आहेत. एक रेल्वे, त्यामध्ये एक म्हटलेलं पहा, रेल्वेने 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल? म्हणजे 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले जे अंतर आहे ते कसं काढता येईल? 2 आणि 4 म्हणजे हा 2 आहे आणि हा 4 आहे. मग यांच्यामधलं आपल्याला अंतर काढायचं. तर ते अंतर पहा कशा पद्धतीने काढता येईल? 2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वे गाडीने कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का? इथे गाडीचे त्वरण किती असेल मित्रांनो? तर पहा, तर काय विचारलेलं आहे तुम्हाला? 2 ते 4 तासांच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल? 2 ते 4 अंतर इथे पहा या ठिकाणी आहे. तर अंतर किती आहे पहा बरं दोघांचं. जर आपण अंतराचा विचार केला तर या ठिकाणी अंतर पहा, तुम्हाला काय म्हटलं? या ठिकाणी वेग दिलेला आहे आणि या ठिकाणी काय म्हटलं? तुम्हाला काल दिलेला आहे, बरोबर ना? काय म्हटलं? काल दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला किती तास झाले पहा बरं. 2 आणि 2 किती तास होतील? या ठिकाणी 2 तास होतील. आणि दुसरी गोष्ट, त्याचा वेग जर पाहिला आपण, वेग किती आहे? 60 आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय काढायला विचारलं त्यांनी? गाडीचे त्वरण किती विचारलंय. तर त्वरण किती भेटेल पहा. त्वरण तुम्हाला सूत्र माहिती आहे त्वरणाचं. काय असतं? वेग भागिले काल. तर त्या ठिकाणी आपल्याला जर त्वरण काढायचं असेल तर त्वरणाचा फॉर्म्युला काय असतो? फी वजा यू भागिले काय असतं पहा, मला सांगा पटकनी. काय असतं? फी आपण काय असतं? टी असतं. टी म्हणजे काय असतो? कालावधी असतो. आता त्याचा सुरुवातीचा वेग किती आहे? म्हणजे वेग आपल्याला माहिती आहे. वेग तर काय आहे मित्रांनो? सारखाच आहे. म्हणजे किती आहे तो? 60 एवढा आहे, बरोबर ना? म्हणजे सुरुवातीचा वेग किती होता? 0 होता. तो किती झाला? 60 झाला. तर त्या ठिकाणी उत्तर किती? 60 भागिले. आता टाईम किती आहे दोघांमध्ये? किती तास आहेत? तर किती म्हटलं त्यांनी? 2 तास आहे. म्हणजे 2 त्रिक 6 म्हणजे किती होईल? 30. म्हणजे उत्तर किती येणार? किती येईल? पर आवर म्हणजे एका तासाला किती गाडी पळणार आहे? 30 तास पर किलोमीटर काय होणार आहे? गाडी धावणार आहे. या ठिकाणी पहा म्हटलेलं आहे, काल म्हटलं आहे, तासामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. वेग दिलेला आहे. वेग किती आहे? काय आहे? कशा पद्धतीने आहे? तर आपल्याला त्वरण किती भेटणार आहे? 30 भेटणार आहे. किती भेटणार आहे? त्वरण 30 भेटणार आहे. कारण की 60 भागिले जर आपण या दोघांचा विचार जर केला, म्हणजे 60 भागिले जर आपण 2 तास केले तर आपल्याला उत्तर भेटतं 30. एवढं काय भेटणार आहे? आपल्याला त्वरण भेटणार आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पुढचा मुद्दा पाहूया आपण. पुढच्या पानावरती जो दिला आहे तो पहा. अशा पद्धतीने तुम्हाला एक समान आणि नैक समान गती म्हणजे काय हे आपल्याला अगदी डिटेलमध्ये मित्रांनो पाहायचं आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा एक समान त्वरणीय गती करता वेग काल आलेख आपल्याला दिलेला आहे. आता एक समान गती म्हणजे काय, जे तुम्हाला मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं. एक समान गतीसाठी कशा पद्धतीने आपल्याला ग्राफ भेटतो? तर एक समानला कसा भेटतो आपल्याला? अगदी असा सरळ ग्राफ भेटतो. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर ग्राफ पाहूया आपण. पहा,
ठराविक कालावधीनुसार एका कारच्या वेगात होणारे बदल सारणीत दिले आहेत. म्हणजे काय म्हटले, एक समान त्वरणीय गतीकरता वेग काल ग्राफ दिलेला आहे. तर पहा या ठिकाणी पहा बरं, खाली काय घेतला आहे, काल घेतला आहे आणि या ठिकाणी काय घेतला आहे, वेग घेतला आहे. तर काल पहा बरं, या ठिकाणी जर अंतर घेतलं तर या ठिकाणी 5 आहेत, इकडे किती घेतले त्यांनी 8 घेतलेत. म्हणजे डायरेक्ट 8चा पाडा जर पाहिला तुम्ही, 8 1 8 8 2 16 अधिक 24 8 चौक 32 8 45 8 6 48 8 7 56. त्याचप्रमाणे 5चा पाडा या ठिकाणी 5 ते 7 35 म्हटलेलं आहे. म्हणजे 5चा पाडा 7 पर्यंत म्हटलं, म्हणजे 5 दुनी 10 5 अधिक 15 5 चौक 20 5 5 25 5 36 आणि 5 7 35. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी किमती भेटणार आहेत, लक्षात घ्या. तर मग ते कसं ठेवायचं आहे, तर आपल्याला सरळ मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं, रीडिंग घेताना कसं घ्यायचं, 1 सेंटीमीटर बरोबर पहा, जी तुम्हाला मी त्या मागच्या एका आकृतीमध्ये चुकीचं अंतर तुम्हाला या बाजूला दाखवलं होतं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं डायरेक्ट 15 30 45 असं घ्या. तर या ठिकाणी तसं दिलेलं आहे पहा. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतले त्यांनी, 5 घेतले, 5 10 15 20. आणि इकडं सुद्धा पहा बरोबर कितीचा फरक आहे, 8चा फरक आहे ना. मग डायरेक्ट 8चा पाडा घेतला, 8 1 8 8 2 16 अधिक 24. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं 15 1 15 15 2 30 15 अधिक 45 आपल्या मागच्या आकृतीमध्ये आपण पाहिलं होतं. तर जर त्या इथे कोणता ग्राफ भेटला आपल्याला, कोणता ग्राफ भेटेल मित्रांनो, पहा बरं, जर आपण त्या किमती ठेवल्या तर आपल्याला एक समान असा म्हणजे स्ट्रेट लाईन ग्राफ भेटेल. त्यालाच काय म्हणतात, एक समान त्वरणीय गतीकरता असणारा वेग काल आलेख, त्यालाच ग्राफ असे म्हणतात, जो तुमच्या आता लक्षात आलेला असेल. आपण सहजपणे हा ग्राफ काय करू शकतो मित्रांनो, काढू शकतो. पहा आता ह्या ग्राफवरून आपल्याला काय भेटतंय किंवा कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारले ते पाहूया. पहा तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, आकृतीमधील आलेख दर्शवतो की, तर काय दर्शवतो त्याच्यामध्ये पहा, ठराविक कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल होतो. हा वेग त्वरणीय असून त्वरण एक समान आहे. प्रत्येक 5 मिनिटात वेगात किती बदल होतो, तर 5 मिनिटामध्ये किती बदल होतोय, तर आपण या ठिकाणी वरती पाहिलेलं आहे. पहा वरती दिल्याप्रमाणे प्रत्येक 5 मिनिटामध्ये जर आपण पाहिलं किंवा 5 या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, 5 मिनिटात वेगात किती बदल होतो. तर या ठिकाणी जर आपल्याला टाईम दिलेला आहे, पहा काल म्हटलेला आहे, तर तो काल कशामध्ये दिलेला आहे, सेकंदामध्ये खरं तर विचारायला लागत होतं, सेकंदामध्ये दिलेला आहे. तर किती बदल होतोय, तर या ठिकाणी पहा, जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय होतात, बदल पाहायला भेटतात. तर 5 मिनिटामध्ये जर घेतलं तर 5 36 म्हणजे आपण जर विचार केला तर आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे, काय म्हटले, ठराविक वेळामध्ये काय म्हटले, ठराविक कालावधीत वेगामध्ये समान बदल होतो. हा वेग त्वरणीय असून त्वरण एक समान आहे. प्रत्येक 5 मिनिटात वेगात किती बदल होतो, तर 5 मिनिटामध्ये किती होणार आहे वेग, मीटर पर सेकंद दिलेला आहे. तर त्या ठिकाणी बदल सारखाच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. प्रत्येक 5 मिनिटामध्ये किती बदल त्या ठिकाणी पाहायला भेटतो, तर 8 मीटरचा बदल आहे. या ठिकाणी त्यांनी मिनिटात म्हटले, खरं तर ते सेकंदामध्ये आहे, लक्षात घ्या. तर किती होतोय प्रत्येक 5 मिनिटामध्ये किंवा 5 सेकंदामध्ये किती बदल होतोय आपल्याला, 8 मीटर प्रत्येक सेकंदाला होतोय. किती सेकंदाला, 8 मीटर प्रत्येक सेकंदाला. तर 5 किती, 8 45 40 किती होणार आहे, 5 काय म्हटलं त्यांनी, प्रत्येक 5 मिनिटाला म्हटलं त्यांनी. वेगात किती, 8चा फरक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे तेवढा आपल्याला वेग काय होतोय मित्रांनो, वाढताना दिसतोय. जर आपण पाहिलं तर पहा, सर्व एक समान त्वरणीत गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो. कसा असतो, तर सरळ रेषा असतो. न एक समान त्वरणीत गतीसाठी वेग काल आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. म्हणजे तो एक तर कमी असेल, म्हणजे अशा पद्धतीने कमी असेल किंवा जास्त असेल, हे लक्षात तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर त्या आकृतीवरून काय दिसले पहा, आकृतीमध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांनी काय दिलेले ते आपण समजावून घेऊया. पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे, आकृती 1.8 मध्ये म्हणजे वरच्या आकृतीमध्ये सांगितलेलं आहे, आलेखाच्या सहाय्याने कारने 10 सेकंद ते 20 सेकंद या कालावधी दरम्यान कापलेले अंतर आपण मागील रेल्वे गाडीच्या उदाहरणाप्रमाणेच काढू शकतो. मात्र या ठिकाणी कारचा वेग हा स्थिर नसून एक समान त्वरणामुळे सतत बदलतो आहे. अशा वेळी आपण दिलेल्या कालावधी दरम्यान कारचा सरासरी वेग वापरून कारने कापलेले अंतर काढू शकतो. तर या ठिकाणी आपण सरासरी वेग काढू शकतो. पहा आलेखावरून दिसले की कारचा सरासरी वेग किती आहे, जर आपण काढला तर 32 आणि 16 भागिले किती करणार आपण, 2 करणार. जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला त्याचा सरासरी वेग आपल्याला या ठिकाणी जर पाहायला भेटतो. पहा मग तो कसा त्या ठिकाणी सरासरी या ठिकाणी जर पाहिला आपण, पहा सरासरी घेतलेली आहे. सरासरी कशी घेतलेली आहे, तर या ठिकाणी पहा कोणतेही 2 पॉईंट घ्यायचे, एक तर हा पॉईंट घ्या
किंवा हा पॉईंट घ्या. तर या ठिकाणी जर पाहिलं याच्यातले कोणते 2 पॉईंट घ्यायचे, मग 32 आणि किती घेतला 16. त्याच वेळेसला इकडे टाईम किती 20 आणि 10. मग ते आपल्याला खाली वापरलेले पाहायला भेटेल. पहा इकडे खाली वापरलेलं आहे ते. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर दोघांमधलं आपल्याला सरासरी म्हणजे 2 बिंदू घेतले, म्हणजे 32 आणि 16ची बेरीज केली भागिले 2, म्हणजे काय करतो आपण सरासरी काढतो. 32 आणि 16 जर केले आपण, 32 अधिक जर 16 केले आपण, 6 आणि 2 किती होतात 8 आणि 3 आणि 1 4 म्हणजे 48. आणि 48च्या जर आपण निम्मे केले तर ते आपल्याला उत्तर किती भेटतं मित्रांनो 24 हे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. पहा तर याला दिलेल्या कालावधीमध्ये किंवा कालावधीने म्हणजेच 10 सेकंदांनी गुणल्यास कारने पार केलेले अंतर मिळेल. म्हणजे जर आपण 10 सेकंदांनी याला गुणलं तर आपल्याला कारने किती अंतर कापलेलं आहे 20 सेकंद गुणिले किती करणार 20 मीटर पर सेकंद गुणिले 10. मग सेकंदाला सेकंद काय निघून जाणार 24 गुणिले 10 किती होणार 24 जाय 240 म्हणजे 240 मीटर काय येईल मित्रांनो आपल्याला उत्तर येईल. आणि मागील उदाहरणाप्रमाणे कारने कापलेले अंतर चौकोन ABCDच्या क्षेत्रफळा एवढे असेल याची पडताळणी करून पहा. तर या ठिकाणी तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ ABCD चे बरोबर कोणाबरोबर आहे चौकोन AECD अधिक क्षेत्रफळ कोणाचं आहे ABEचं काय आहे मित्रांनो क्षेत्रफळ आहे, जे आपल्याला मागील उदाहरणामध्ये या ठिकाणी काढता येईल. तुम्हाला जी आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीवरून आपल्याला काय म्हटले त्यांनी ABCD म्हणजे कोणतं ABCD तुम्हाला दिसत असेल बघा या ठिकाणी दिसतंय ABCD म्हणजे याचं क्षेत्रफळ कोणाच्या बरोबर असणार आहे ABCD. मग काय म्हटले त्यांनी AECD म्हणजे कोणता हा AECD हे म्हणजे हा चौकोन आणि हा त्रिकोण या दोघांची बेरीज केली AB म्हणजे तुमच्यासमोर असणारे हा जो या ठिकाणी चौकोन तयार होतो म्हणजे हा त्रिकोणाची बेरीज आणि चौकोनाची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेला असेल अतिशय सोपा प्रकरण आहे. आता ही जी आलेख पद्धत आहे मित्रांनो आलेख उरलेली पद्धत आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. नक्कीच तुम्हाला सर्व पॉईंट समजलेले असतील. एखादा पॉईंट जर मित्रांनो समजला नाही तर मला तुम्ही बिंदास विचारू शकता सर मला हा पॉईंट समजला नाही, कारण की पुढचे जी इक्वेशन आहे जी आपल्याला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहायची आहेत महत्त्वाची आहेत खूप महत्त्वाची आहेत. आपण आपल्या विज्ञान विषयाबरोबर गणित विषयाची सुद्धा लेक्चर सुरू करत आहोत तर ती सुद्धा तुम्ही मित्रांनो पाहू शकता. वेळोवेळी तुम्हाला हवं असणारं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. ओके तर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये उरलेला भाग घेणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जे आपण व्हिडिओ नवीन टाकत आहोत ते मोटिवेशनल असेल किंवा आपल्या सिलेबसचे असतील तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोहोचत जातील आणि तुम्हाला त्याची नोटिफिकेशन त्वरित कळत जातील. त्याचप्रमाणे तुमच्या सर्व मित्रांना सध्याच्या कालावधीमध्ये आपली लिंक शेअर करत जावा. ओके ऑल द बेस्ट. थँक्यू.